हरित साताराचा वॉरियर ग्रुप ही चार भिंतीची टेकडी सर्वार्थानं परिपूर्ण निसर्ग समृद्ध करायच्या प्रयत्नात आहे. तर त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही या टेकडीवर बांबूची लागवड करतोय. आज ही बांबूची रोपं आपल्याला रानवाटाचे अमोल कोडक यांनी दिलेली आहेत. तर आज या बांबू लागवडीने एक नवीन वनस्पती आपण जी या टेकडीवर आपल्याला आवश्यक होती ती आज आपण लावायला सुरुवात करतो. मस्त वजने सर, व्हेरी गुड, सुंदर काम चाललंय वजने सरांचं. वॉरियर्स भेटलेत आणि खूप खऱ्या अर्थाने छानपैकी सगळं हे टेकडीचं सुंदर दिसणार आहे अजून काही दिवसानंतर. सगळं शरीर काही नाही. एकूण 35 काटेसावरीची रोपं लावली आहेत आपण. आज हे लावतोय ते 35वा. पक्ष्यांचा ज्यूस बार ज्याला म्हणतात ते काटेसावर. हे बघा, याचे काटे बघा, हे सुद्धा औषधी असतात. हे उगाळून चेहऱ्यावरच्या पिंपल्सला लावले ना तर पिंपल्स कमी होतात. आणि आता ह्या काटेसावरीला फुटवा आलाय बघा. आम्ही वाट बघत होतो, आम्हाला उगाचच भीती वाटत होती की हे झाड गेलंय का. तर आज हे 35वा रोप आपल्या चार भिंतीवरच्या वृक्ष संपदेत दाखल होत आहे. आणि याला मला आज खूप आनंद वाटतंय की माझ्याप्रमाणेच किंवा आपल्याप्रमाणे म्हणूया, सॉरी इथं आपण असतो, मी नाही, तर आमच्या पुण्याच्या ग्रुपमध्ये पर्वतीच्या टेकडीवर काम करणारे विजय देसाई हे सुद्धा तिथं प्रचंड प्रमाणात वृक्षारोपण करतात. त्यांचा आपला जसा इथं ग्रुप आहे तसा त्यांचा मोठा ग्रुप आहे आणि हरित क्रांती नाव आहे त्याचं. पर्वतीच्या टेकडीवर ते काम करतात. तर ते 1-2 शब्द बोलतील आता. नाही, साधारणपणे 12 ते 13 वर्षापूर्वी आम्ही कामाला सुरुवात केली आहे हरित क्रांती ग्रुपच्या. तिथं एक रवींद्र कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुरुवात केली. अगदी खड्डे खणण्यापासून आम्ही सगळी कामं केली तिथं. आणि आज अखेर आम्ही जवळजवळ त्या जागेच्या मानाने, इथं जागा भरपूर आहे पण तिथं जागा कमी असल्याने 300 ते 350 झाडं लावून आम्ही ती वाढवलेली आहेत. आज 12 फुटाच्या वर सगळी झाडं लावली आणि मुख्य करून वड, पिंपळ, चिंच, कडुलिंब अशा प्रकारची देशी झाडं सगळी आम्ही लावलेली आहेत तिथं. आणि आज तिथं अक्षरशः एक पिकनिक स्पॉट झाला आहे. पूर्वी तिथं झोपडपट्टीचे लोक जे होते ते अतिशय घाण करायचे तिथं, पण आता तसं होत नाही. आता 30 लोक आम्हाला सांगतात की आमच्या दारात झाडं लावा म्हणून, आणि तो परिसर अतिशय सुंदर झालेला आहे आता. क्या बात. सातारा फ्रंट वॉरियर्स सगळ्यांना सांगायला एक आनंदाची बातमी आहे. आज चार भिंती टेकडीवरचं पहिलं करवंदाचं रोप आपण लावलेलं आहे. पहिलं आपण आत्ता या क्षणाला आपल्याला 15 रोपं मिळालेली आहेत करवंदाची. त्यातलं पहिलं रोप लावून झालं आहे. आता दररोज जसं जमेल तशी करवंदाची रोपं लावणार आहेत. काही दिवसांनी या टेकडीवर सातारकरांना करवंद खायला मिळणार आहेत, हे नक्की.